नवरा नको म्हणत असताना सुद्धा बायकोच्या हट्टापोटी नवऱ्याने चोरी केली आणि त्याचा परिणाम काय झाला, काय फजिती होते आणि दुःख, पाप केलं, करायला भाग पाडलं बायकोने, बरं का. आता हे सर्वांना माहीत आहे की पत्नीने केलेल्या सर्व पाप पतीला भोगावं लागतं, लक्षात ठेवा. परंतु पत्नीने केलेलं पुण्य त्यामध्ये पतीचा हिस्सा असू शकत नाही, बरं का, लक्षात ठेवा. आणि या सर्व गोष्टी या आपणास माहीत आहेत. अशी अवस्था का होते, कारणच त्याला असं आहे, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. प्रमाण असं आहे, संचित सांगाती बोळवण सवे, संचित सांगाती बोळवण सवे, संचित सांगाती बोळवण सवे, आचारले द्यावे फळतेने, आचारिले द्यावे फळतेने, जाणोनी का करा आपोलाले हित, आपोलाले घात, जाणोनी का करा आपोलाले घात. माहीत असून सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे, माहीत असून सुद्धा लोक चुकीचं कर्तव्य कर्म का करतात आणि प्रारब्धाचा भोग, तुम्हाला सांगतो, प्रारब्ध जमा होतं म्हणजे हे केलेलं कर्म, गेल्या जन्मामध्ये केलेलं कर्म ते हळूहळू हळूहळू साठत जातं. अनेक जन्मात केलेलं कर्म, जसं बँकेत आपण थोडे थोडे पैसे टाकून जसा संचय करतो आणि तो झालेला सर्व संचय ते म्हणजे प्रारब्ध. पुढच्या जन्मामध्ये तुम्ही म्हणाल की सर आम्ही एखादी गोष्ट नाहीच केली तर, परंतु असं कधीच होत नाही, लक्षात ठेवा. प्रारब्धाचं दुःख हे भोगावंच लागतं. हां, तुम्ही हा भोग कमी करू शकता, प्रमाण आपणाला माहीत आहे. प्रारब्धाचा भोग तुम्ही कमी करू शकता. एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रमाण हे सर्वांच्या तोंडपाठ आहे. परंतु त्यावेळेला जी दुःखाची घटना घडणार आहे हे कोण टाळू शकत नाही, कारण प्रारब्धच ते त्या व्यक्तीला तशी बुद्धी देतं. अलग लक्षात, तशा पद्धतीनं प्रारब्ध चालायला होतं त्याला, आणि बुद्धी प्रारब्धाने त्या पद्धतीने दिल्यामुळं त्या व्यक्तीला तशा पद्धतीनंच चालावं लागतं. बरं, या प्रारब्धातून व्हिडिओ जरा मोठा होणार आहे आजचा थोडासा, परंतु ही सर्व माहिती नवीन कीर्तनकारांनी जाणून घ्या, जे बाल कीर्तनकार आहेत किंवा ज्यांना माहीत आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी व्हिडिओ माझे पहा, ज्यांना माहीत आहे त्यांनी सरळ व्हिडिओवरती माझ्या बंद केला तरी सुद्धा चालू शकते, तसा नो प्रॉब्लेम. या प्रारब्धाच्या तावडीतून बरं का देव सुद्धा सुटले नाही. अगदी इंद्र, भगवान श्रीकृष्ण सुद्धा यातून सुटले नाही. भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू लक्षात ठेवा एका भिल्लाने, किती किरकोळ गोष्ट आहे, एका भिल्लाने त्यांचा वध केला. ज्यांनी गीता सांगितली
त्यांना सुद्धा प्रारब्धाचा भोग चुकला नाही. इंद्र, पृथ्वी, चंद्र, शेष, तुम्हाला सांगतो ब्रह्मदेवाला सुद्धा गाढवाचं मुख घ्यावं लागलं बरं का. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की हनुमंतरायांना जन्मताच लंगोटी का आली. कथा फार मोठ्या आहे त्याच्या. हे सर्व जे आहे ते लक्षात ठेवा प्रारब्धाच्या अधीन आहे. सीतेला रामाचा वियोग, अनेक उदाहरण देता येतील. नवे नवे तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतो. जो मनुष्याचा जन्म होतो ना त्याला एक कारण आहे कर्म. ज्या ज्या पद्धतीनं तुमचं कर्म असेल त्या त्या पद्धतीनं तुम्हाला पुढील जन्म हा तुमचा ठरतो. कर्माप्रमाणेच प्रत्येकाला शरीर मिळत असतं. फक्त आपणास कोणतं शरीर मिळणार आहे हे मात्र आपण सांगू शकत नाही बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल सर प्रत्येकाने केलेलं कर्म ज्याच्या त्याच्या मागं कसं काय जातं, तर कर्म हे मांजराप्रमाणे. ध्यानात आलं का तुमच्या? मांजराचं पिल्लू तुम्ही कितीही लांब सोडा, ते तुम्ही जंगलात जरी नेऊन सोडलं तर ते मांजराचं पिल्लू लक्षात ठेवा घरी आल्याशिवाय राहत नाही. ही सत्य परिस्थिती. काय काय असे दृष्टांत आहेत लक्षात ठेवा की एक जण मांजराचं पिल्लू सोडण्यासाठी इतका जंगलाच्या आतमध्ये जातो आणि पुन्हा मी कसा कसा आलो बरं हा रस्ता विसरून जातो. तुम्हाला सांगतो तिथंच त्या मांजराला धरून येड्यासारखा बसतो. पण काय होतं नीट लक्ष द्या, त्याला कळत नाही आता काय करावं म्हणून. ते मांजरात पिल्लू सोडल्यानंतर ते पिल्लू काय करतं, बरोबर पळतं. कोणीकडे पळतं? ज्या मार्गावरून आलंय बरोबर त्या मार्गाने ते पिल्लू पुढं ज्या दिशेने जाईल पिल्लू त्या दिशेने हा त्याच्या मागे जातो. म्हणजे मनुष्य सुद्धा कितीही कर्म चुकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, कर्म कधी चुकत नाही. बरोबर ते पुढच्या जन्मामध्ये त्या माणसाला बरोबर ते पकडतं. ही मांजराच्या दृष्टांतावरून लक्षात ठेवा. हे कर्म जे आहे ते कर्म आपणास माहीत असतं. कर्म म्हणजे आपण आपल्या जन्मामध्ये जे कृत्य करतो. मग आता ते वाईट कृत्य आहे का चांगलं कृत्य आहे? मारामारी करणं हे वाईट कृत्य आहे, भगवंताचं नामस्मरण करणं हे चांगलं कृत्य आहे. हे माहीत आहे प्रत्येकाला की हे बाबा वाईट कर्म आहे. ध्यानात आलं का? हे माहीत आहे त्याला की आपण करतोय हे कर्म वाईट आहे, तरी सुद्धा जाणून का करा आपुलाले राहत. एवढं माहीत असून सुद्धा आपलाच घात आपण का करून घेत आहे. त्याला मी दृष्टांत देतो की बायकोच्या सांगण्यावरून नवऱ्याचं काय हाल झालं. ऐका पुढे. एकदा अशी स्थिती झाली, अष्टवसू देव आहे ते लक्षात ठेवा. धर्मामध्ये एकूण 33 कोटी देव आहेत बरं का. म्हणजे लक्षात ठेवा गणिताच्या भाषेत तुम्ही जर 33 कोटी ही संख्या कल्पना करत असाल तर हे चुकीचं आहे. कारण कोटी कशाला म्हणतात ते कळू द्या अगोदर. एखाद्या संख्येच्या डोक्यावरती खाली दिलेल्या संख्या आणि त्या संख्येच्या डोक्यावरती असणाऱ्या एकूण घातांकांची बेरीज. आलं का लक्षात? जसं आपल्याला पाय आहेत आणि डोकं आहे तसं प्रत्येक अंकाला अंक लिहिला की त्याला पाय आहेत त्याला डोकं आहे. लक्षात ठेवा. आता अ ब क ड असं लिहितो आणि मी विचारतो तुम्हाला ह्या अ ब क ड ची कोटी किती? हे शिकलेल्यांना सुद्धा सांगता येत नाही बरं का, लक्षात ठेवा. अगदी कितीही ज्ञानी व्यक्ती असू द्या त्यांना सुद्धा सांगता येत नाही. म्हणून मी ही माहिती देतो, दुसरं काही नाही. उद्देश पाठीमागं
काही नाही, मी फार शहाणा आहे हे दाखवण्यासाठी अजिबात सांगतो. आता अ ब क ड ची कोटी किती असं जर विचारलं तुम्ही तर किती सांगाल? अ ब क ड ची कोटी किती सांगाल तुम्ही? तर अच्या डोक्यावरती एकदाच लक्षात ठेवा, काहीच लिहिलेलं नाही. जिथे काहीच नाही, जिथे काहीच नाही तिथे काय आहे? एक आहे. पूर्वी कोटेच नव्हते काही, पण एक होता बरं का, लक्षात ठेवा. मग आता अ डोकीवरती काय नाही म्हणजे किती आहे? तिथं एक आहे. ब डोकीवरती काय नाही म्हणजे एक आहे. क च्या डोकीवरती एक आहे आणि ड च्या डोकीवरती एक आहे. हे सर्व एक 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 मिळून खाली अक्षर किती आहे? ती 4. सगळ्यांची वरच्यांची बेरीज, डोकीवर आहे त्यांची बेरीज किती झाली? 4. म्हणजे इथं कोटी किती? तर 4. तसं समजा असं मी लिहिलं आणि विचार. अच्या डोक्यावर 2 लिहिलं, ब क ड अच्या डोक्यावरती 2 लिहिलं आणि पुढं ब क ड लिहिलं आणि तुम्हाला विचारलं की याची कोटी किती, तर किती सांगाल? तर डोक्यावरती किती आहे ते बघायचं. अच्या डोक्यावरती किती लिहिलं मी? 2 लिहिलं. ब क ड त्याच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे एक एक आहे. लक्षात आलं का तुमच्या? अरे हे लक्षात आलं का तुमच्या? मग हे 1 1 1 3 आणि अच्या डोक्यावरचं 2, 3 आणि 2 किती झालं? 5. तशा पद्धतीनं 33 कोटी बाळांनो संख्या नाही. कोटी कशाला म्हणतात? तर एकूण ब्रॅकेटमध्ये असलेला, ब्रॅकेट म्हणजे कंस च्या डोक्यावरती जो एकूण सर्व बेरीज होती त्याला कोटी म्हणतात. मग असे 33 कोटी देव. मग ते 33 कोटी कशा पद्धतीनं त्यांचं विभाजन झालंय ते पहा. तर त्याच्यामध्ये 11 रुद्र, हे तर माहित आहे सर्वांना, 12 आदित्य. आता हे सांगत बसत नाही. 11 आणि 12 झाले किती? 23. अष्ट वसु, 23 आणि अष्ट म्हणजे 8. 23 आणि 8 किती झाले? 31. आणि 2 अश्विनी कुमार. हे असे 33 कोटी देवांपैकी मी काय सांगतोय, माझा मुख्य मुद्दा तो आहे. 8 अष्टवसूंना असं वाटलं, चला जसं आपल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की एखाद्या दिवशी ट्रिप काढावी सहकुटुंब सहपरिवार, तसं अष्टवसूंनाही वाटलं की आपण थोडंसं ट्रिप काढूया. त्यांना फिरण्याचं ठिकाण तर पृथ्वीवर. मग पृथ्वीवर फिरत असता 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 त्यांना वशिष्ठ मुनींचा आश्रम दिसला. अतिशय सुंदर आश्रम. आता जसे आपले महात्मे किंवा कीर्तनकार किंवा मठाधिपती जे होऊन गेले, त्यांनी नवीन येणाऱ्या लोकांसाठी कुणी कीर्तन विश्व, कुणी मृदंग शिकवण, कुणी गायनाची शिकवण, कुणी कीर्तनाची शिकवण, असं आळंदीला, पंढरपूरला, देहूला गेला तर तुम्हाला हे पाहायला मिळेल. अशी वेगवेगळी संस्थान आहे. जोग महाराजांचं संस्थान की ज्याच्यामध्ये नवीन तयार झालं पाहिजे आहे का नाही, तरच पुढे हे ज्ञान चालू राहील. तशा पद्धतीने. आणि असा वशिष्ठ मुनींचा आश्रम पाहून त्या आश्रमातील नियोजन, त्या आश्रमातील वेगवेगळ्या पद्धतीच्या कला, सुंदरता, दिलं जाणारं ज्ञान, शिष्य परंपरा, ही सर्व पाहून त्यांना खूप आनंद झाला. परंतु देव जरी असले तर लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये एखाद्याचं तरी प्रारब्ध असं असतं की त्याला ते कृत्य करायला लावतं. फिरत असता असता त्यातील बरं का एक जोडी, पती पत्नीची एक जोडी, आता नावही सांगतो मी त्यांचं. 8 वसूपैकी प्रभास वसू आणि
त्यांची धर्मपत्नी फिरत असताना त्या आश्रमामध्ये कामधेनू त्यांनी पाहिली म्हणण्यापेक्षा अशा गोष्टी स्त्रियांच्या लगेच नजरेत भरतात. आणि ती कामधेनू पाहिल्यानंतर त्या प्रभास वसूच्या पत्नीला इतका आनंद झाला, ती म्हटली आपल्याकडेही अशी कामधेनू पाहिजे. प्रभास वसू म्हणाले, अगं ही महात्म्यांची ऋषींची अशी वस्तू नवीन तयार करणं शक्य नसते. मग नवीन वस्तू तयार करणं शक्य नसतंय ना, मग मला ही कामधेनू खूप आवडली. तुम्ही काय करा, हीच कामधेनू घ्या आणि आपण जाताना हिला घेऊन जाऊ. तर प्रभास वसू विनंती करते, अगं हे असं करणं योग्य नाही. हे माहीत आहे बरं का त्यांना, एखाद्याची वस्तू चोरून नेणं हे पाप आहे हे त्यांना माहीत आहे. तरी सुद्धा स्त्री हट्टापुढे याच्यावर कितीतरी बोलता येईल. स्त्री हट्टावरती ते तुम्ही बोलायचं, मी फक्त विषय काढून दिला तुम्हाला. मग या स्त्री हट्टापायी लक्षात ठेवा, प्रभास वसूंचा नाविलाज झाला आणि ती गाय, कामधेनू नावाची गाय, तिने चोरून नेली. स्त्री हट्टास म्हणजे सांगितलं कुणी, बायकोनी, पत्नीने, म्हणजे पाप करण्यास भाग पाडलं पत्नीने. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. प्रवृत्त कुणी केलं, पत्नीने. कृत्य केलं कुणी, प्रभास वसू. पुन्हा वशिष्ठ मुनी जेव्हा या आश्रमात आले तेव्हा त्यांनी इकडं तिकडं पाहिलं तर त्यांना कुठेच आपली कामधेनू दिसेना. बरं, आता या पत्नीनं चोरी तर कोणासाठी करायला लावली ती पहा. अहो, आपल्याला पाप लागायची काय कारण आहे? कारण ही वस्तू मी माझ्यासाठी नाही घेत, कामधेनू माझ्यासाठी घेत नाही. मग माझ्या एका मैत्रिणीला पाहिजे आणि तिला मला ही प्रेझेंट द्यायची. अनेक हट्ट असतात. तसा त्या प्रभास वसूच्या पत्नीने हा हट्ट केल्यामुळं, म्हणजे इथे मला हे सांगायचं आहे पहा, एखाद्याची चोरून आणलेली वस्तू ती तुम्ही दान जरी केली, लक्षात ठेवा, तर पुण्य नव्हे बरं का, पापच. नीट लक्ष द्या. त्याच्यामुळं वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नये. वस्तुस्थिती सांगतो. ही अशी बॉटल नेहमी जवळ असावी. आलं का लक्षात? संपत आली. सोबत चहा. आपली वस्तू आपल्याजवळ असावी. कारण कोण कसं आणि माझा अनेक विद्यार्थ्यांशी संबंध येत असल्यामुळे याचा अर्थ मला चहा कोण देत नाही किंवा पाणी कोण देत नाही असं नाही. किंबहुना बरं का, बुद्धी भ्रष्ट व्हायची नसेल तर त्या फिल्टरमधलं ॲक्वा वॉटर सुद्धा पिऊ नये. लक्षात आलं? बॉटल भरतानाच राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणून त्या बॉटलमध्ये पाणी भरावं आणि याच्यामध्ये काय टाकावं? तुळशीचे 2 ड्रॉप्स टाकावे. लक्षात ठेवा, शरीर जर पवित्र करायचं असेल, आवर्जून सांगतो या गोष्टी. जगामध्ये तुळशी ही अशी वनस्पती शरीरावर धारण केल्यामुळं तर परिणाम होतोच, अंतकरणावरती पूर्ण परिणाम होतो. लक्षात ठेवा, कारण माळेचा गुरुमणी जो आहे तो बरोबर हृदयाच्या जवळ असतो आणि गुरु भगवंत जशा पद्धतीनं आपल्या वाचेतून शब्द
बाहेर काढतात, ते सर्व काही का सेवा अर्पण करतात? झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून. सेवा का अर्पण करावी? किंवा गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम देतो, असं का म्हणावं? याला केवळ कारणच हे लक्षात ठेवा. तो गुरु म्हणी बरोबर हृदयाच्या जवळ, लक्षात ठेवा, जवळ, बरोबर हृदयाच्या जवळ तो गुरुमणी पोचतो. आणि त्याच्यामुळे एकीकडल्या बाजूला लंग्स आहे, एकीकडल्या बाजूला हार्ट आहे. आणि भगवंताचं वास्तव्य कुठं आहे? गुरु काय करतात का? भगवंताकडून ज्ञानाचं म्हणजे स्वीकारतात, आणि तेच ज्ञान गुरु म्हणण्यामार्फत 108 म्हणी, किती? 108. आता का घालावेत हे कधीतरी सांगेन. त्यामार्फत नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. शेवट इथे होते, इथं होतो. शेवटचा पार्ट त्याला म्हणतात मेडुला ॲब्लॉंगेटा. ज्या मेडुला ॲब्लॉंगेटापासून एकूण मेंदू पासून 12 नर्व निघतात, 12. त्यातल्या 8 नर्व ह्या मेडुला ॲब्लॉंगेटापासून निघतात. लक्ष द्या. आणि ते बरोबर माळ इथं पोचल्यामुळं बरोबर मेडुला ॲब्लॉंगेटा मार्फत इथे पुढे ट्रान्सफर केलं जातं हायपोथॅलॅमस, मिड ब्रेन, फोर ब्रेन. आणि फोर ब्रेनचं कंट्रोल म्हणजे तोंडातून बाहेर पडणारे शब्द, बरं का, लक्षात ठेवा. फोर ब्रेन आहे, मिड ब्रेन आहे, हाइंड ब्रेन आहे. ह्या गोष्टी माझ्या परमार्थामध्ये असणाऱ्या व्यक्तीकडे असणं आवश्यक आहे. म्हणून हा चॅनल काढलाय. तुम्ही लाईक सबस्क्राईब करा न करा त्याच्याशी मला देणं घेणं नाहीये. फक्त मला देणं घेणं आहे ज्ञान देणे. मुक्ती वाचा आपला मुख्य विषय, लक्षात ठेवा. कशावरून मी सांगत होतो हे की गुरुमणी इथं म्हणून तर म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणाल बऱ्याच जणांचं मत असं आहे की भगवंत अस्तित्व इथं आहे. मान्य आहे तुमच्या सर्व कल्पना, परंतु त्यासाठी गीतेमधला श्लोक ईश्वरा सर्वभूताना हृदयेषार्जुन तिष्ठती, हा श्लोक उडून टाकावा लागेल. सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे. मग तो विषय तसाच राहील आपला. हे मध्ये मुद्दा मी आपलं ज्ञान वाढावं. काय पाणी सुद्धा का पिऊ नये? आपलं पूर्ण अंतःकरण स्वच्छ त्या तुळशीच्या पाण्यामुळे राहतं, बरं का, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? कारण तुळशी पत्रासारखं पवित्र काही नाही. आणि ते पवित्र शेवटी मनुष्य गेल्यानंतर सुद्धा तोंडात तुळशी पत्र घालतात. बघा काय घालून उपयोग आहे? जिवंतपणी दुसरा काय उद्योगच केला नाही. खोटं बोलणे, चाड्या लावणे, बाटवू नये तुळशी पत्राला, लक्षात ठेवा. आणि तीही स्थूल देहावरती, अरे जिवंतपणी या स्थूल देहावरती, लक्षात ठेवा. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे देहाचे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. मी काय शिकलो नाही असं नाही. आलं का लक्षात? आयुष्यामध्ये मग ते पंचदशी असू द्या, ब्रह्मसूत्र असू द्या, आलं का लक्षात? याचा अर्थ मला अभिमान आहे असं अजिबात नाही. असतं तर हे माझं ज्ञान मी माझ्याजवळच ठेवलं असतं. मोफत देतो मी ना, कुठलीही फळाची अपेक्षा न करता. तर चोरली. आता परिणाम असा झाला, वशिष्ठ ऋषींना आश्रमात आल्यानंतर, जाताय का तुम्ही? कोण कोण चाललंय?
एक मिनिट क्षमस्व मध्ये डिस्टर्बन्स झाल्यामुळे. मग आश्रमामध्ये वशिष्ठ ऋषी आल्यानंतर त्यांना गाय कुठेच दिसलं. त्यांनी विचारलं शिष्यांना वगैरे, अरे गाय आपली, प्रत्येकाने सांगितलं आम्ही नाही पाहिली, आम्ही नाही पाहिली. मग गाय गेली कुठे? जेव्हा अंतस्थ होऊन वशिष्ठ ऋषींनी पाहिलं त्यावेळेला लक्षात आलं की प्रभास वसून गाय आपली चोरून नेली. आता इतके शांत स्वभावाचे असणारे हे वशिष्ठ ऋषी एकदम क्रोधित झाले, लक्षात ठेवा. आणि त्यांनी एकाच्या चुकीमुळं सर्वांना शाप देऊन टाकला की तुम्ही हा देवलोक सोडून मृत्यूलोकात जाऊन मनुष्य रूप धारण करा. बाकीचे सगळेजण घाबरले. अरे म्हणजे एकामुळे आपल्या सर्वांना, म्हणजे एकाबरोबर गव्हाबरोबर किडेही कसे रगडले जातात. म्हणजे आम्ही काय केलं देवा? मग देवगुरु बरं का त्यांनी विनंती केल्यानंतर, ठीक आहे 7 जणांनी यात काय केलेलं नाही ना, मग शाप तर माघारी घेऊ शकत नाही. परंतु जन्म झाल्या त्यांना त्या देहातून मुक्त केलं जाईल 7 जणांना. तर प्रभास वसूला अखंड मनुष्य देह हा काढावा लागेल. असं म्हटल्यानंतर हे अष्टवसू क्रमाने राजा शंतनू आणि गंगा एक लक्षात यांच्या पोटी जन्मले पैकी 7 जणांचा जन्मल्या मृत्यू झाला. आणि प्रभास वसूला लक्षात ठेवा अखंड बापाच्या इच्छेखातर पितामह भीष्माचार्य च्या रूपाने जिवंत राहावे लागलं. आणि हे माहीत आहे की भीष्माचार्यांना हे पाप कसं भोगावं लागलं. मृत्यूकाळी 6 महिने खेळ्यावरती झोपून असे पडलेले होते. तेवढं दुःख किती महिने, 1-2 मिनिट नव्हे, 6 महिने पितामह भीष्माचार्यांना त्या मृत अवस्थेत, ना वर पूर्णता मृत्यू लक्षात ठेवा, ना पूर्णता जीवन, अशा स्थितीमध्ये जीवन जगावं लागलं. भोगावाच लागला. परंतु केलेल्या कृत्यामुळे, कुठल्या चोरीचं कृत्य, ते स्वतः मनामध्ये पुण्य असताना सुद्धा, मनाची इच्छा नसताना सुद्धा त्यामध्ये फक्त प्रवृत्त झाले प्रभास वसू. तर जन्माच्या मृत्यूच्या वेळेला त्यांना एवढं गाय चोरलेले, कामधेनू चोरलेल्याचं हे पापाचं फळ त्यांच्या वाट्याला आलं. मग प्रत्येकाने संप्रदायातील प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवा, आपण आपलं जीवन जगत असताना निष्कलंक जीवन जगावं. पाप आहे का पुण्य हे आपणाला ज्ञात असून सुद्धा कर्माचा त्याग करून चालत नाही. कर्म हे तशा पद्धतीचं बुद्धी प्रारब्ध हे तशा पद्धतीचं बुद्धी देतं आणि तशा पद्धतीचं कृत्य कर्म करायला लावतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की पुढील जन्मामध्ये आपल्याला ते भोग भोगावे लागतात. आता या जन्मामध्ये आपण जे भोग आपल्या वाट्याला आले ते गेल्या जन्मात, मी याला उदाहरण म्हणून सांगत असतो. मला हे सांगा, आता जी तुम्ही बाजरी खाताय ती बाजरी आता तुम्ही
मृग नक्षत्राच्या वेळेला पेरली जाणारी बाजरी खाणार आहे, म्हणजे तिला निर्माण होणारं फळ खाणार आहे का गेल्या वर्षी पेरलेल्याचं फळ बाजरी तुम्ही अन्न म्हणून खा? तर येडं सुद्धा उत्तर देईल की हा जो आता आपण बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतो, हे रानात पेरतोय त्याचा नाही, तर गेल्या वर्षी म्हणजे अगोदरच्या भूतकाळामध्ये केलेलं कर्म, त्या कर्मानुसार जन्म मिळतो. माझ्या मते दृष्टांत सिद्धांत यातून बरंच काही तुमच्या लक्षात आलेलं असावं. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.